एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा सर्वत्र उत्सव सुरू असताना मात्र नांदेड जिल्ह्यातील अनेक वाडी तांडे हे विकासापासून कोसो दूर आहेत। नांदेडच्या लोहा तालुक्यातील थावरा तांडा या गावात आज लग्न सोहळा होता, मात्र या गावाला जाण्यास साधा रस्ता नसल्याने नवरदेव आणि अख्खं वराड हे चिखल तुडवत गावात पोहोचले। या चिखलमय रस्त्यामुळे लग्न सोहळ्याला तब्बल 4 तास विलंब झाला। लग्न सोहळा आटोपल्यानंतर पुन्हा नवरी नवरदेवाची वरात या चिखलाने माखलेल्या रस्त्यातून काढण्यात आली। गावाला तात्काळ पक्का रस्ता देण्यास यावा, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला। या गावकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूया। भारत देशामध्ये आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होतोय। 78 वर्ष पूर्ण झालेत भारताला स्वातंत्र्य मिळून, मात्र नांदेड जिल्ह्यात असेल किंवा भारतामध्ये अनेक गावे अशी आहेत की ती सुखसुविधापासून वंचित आहेत। कुठल्याही सुविधा या नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। आपण लोहा तालुक्यातल्या तांड्यामध्ये आहोत, त्या ठिकाणी सुद्धा अशीच अवस्था आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेत। दादा, आपली काय समस्या आणि आपल्या गावात नेमक्या कुठल्या सुविधा नाही पोहोचल्या? जवळजवळ देशाला स्वातंत्र्य भेटून 78 वर्ष झाले, पण आजपर्यंत आम्हाला रस्ता जो दळणवळणासाठी लागतो तो रस्ता आम्हाला प्रशासनाकडून झालेला नाही। आमची विनंती आहे, लवकरात लवकर आमचा रस्ता करून द्यावा। आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण सर। आमच्या तांड्यामध्ये 4थी पर्यंत शाळा आहे। शाळेमध्ये शिक्षकांना पायपीट करत यावं लागतं सर। पाऊस चालू झाला त्यांना चिखलातून अक्षरशः चिखल तुडवत तांड्यामध्ये यावं लागतं। 4थीच्या पुढच्या शिक्षणासाठी सर बाहेर गावी 2 किलोमीटर जावं लागतं। तिथं विद्यार्थ्यांना अक्षरशः पाऊस सुरू झाला तर त्यांना शाळेला जायला भेटत नाही। रस्ता पूर येतो, उन्हाळ्याला पूर्ण पाणी जास्त असतं, त्यामुळे त्यांना शिक्षण अक्षरशः त्यांचं 2 ते 4 महिने बंद होतं सर। याकडे थोडंसं प्रशासनानं लक्ष द्यावं। आतापर्यंत आम्ही जवळपास 10 वर्षापासून या रस्त्यासाठी संदर्भामध्ये आम्ही भरपूर उपोषण केलेलं आहे। अर्धनग्न आम्ही पाईप मोर्चा काढलेला आहे, भरपूर केलेला आहे, परंतु आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही। परंतु आता शेवटचा स्टॉप आहे। आता जर आम्हाला न्याय जर मिळत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही। मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय सुद्धा या थावरा तांडा गाववासियांनी घेतलेला आहे। याकडे प्रशासन कुठल्या प्रकारे लक्ष देणार आणि या सर्व गावकऱ्यांचं समस्या सोडवणार काय पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।